विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। इंदापूर पंचायत समिती या ठिकाणी न्याय हक्कासाठी आमरण उपोषणास बसलेल्या सौ नंदा कुमार साठे अनुसूचित जातीच्या महिलेबरोबर असभ्य वर्तन करणारे व त्यांचे उपोषण बंद करा, तुम्ही या ठिकाणी उपोषणास बसू नका अशी जातीवादी भूमिकेतून वागणूक देणारे गट विकास अधिकारी यांचा जाहीर निषेध। दिनांक 12/9/2022 रोजी इंदापूर पोलीस स्टेशन समोर संबंधित गट विकास अधिकारी इंदापूर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा यासाठी चक्री आमरण उपोषण करणार असल्याचे मातंग एकता महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा स्वातीताई आरडे यांनी जाहीर केले। आज पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी नंदा कुमार साठे या परिवाराचं चक्री आमरण उपोषण चालू होतं। या आमरण उपोषणास न्याय मिळत नसल्या कारणाने आज हलगीनाद आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये जाहीर पाठिंबा म्हणून मातंग एकता आंदोलन या संघटनेनं जाहीर पाठिंबा देत दिनांक 12/9/2022 रोजी संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा यासाठी चक्री आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले। जगुदुंडीचा बाजारात खून झाला, एकदम सांगाय गेला साहेबाला जगुदुंडीचा खून झाला तर साहेब काय म्हणले माहितीये का, लगेच येता येत ऐका साहेब 2 मिनिटं माझं ऐका। हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं बरोबर। मग त्याचं जे नकाशा जर पंचायतीने दिलेला सगळं मी साहेबांना सांगितलं आहे। त्या प्रकारे जे मी घरकुल घेतलं ते बाजूला तुमच्या नोंदणी क्षेत्र ते तेवढंच आहे। हो, कुणाचा क्षेत्र कमी आहे, कुणाचं जास्त आहे, हे प्रत्यक्षरित्या त्यांच्याकडनं शासकीय त्याची यंत्रणा आहे, त्यांना नोंदणी करायला जेवढं क्षेत्र काय नाही, 5 मागण्या जर नाही झाल्या मी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाचा 12 तारखेला बसणार आहे मी। साहेबांना काय म्हणजे त्यांच्यावरती आज लोड आहे, त्यांना जाऊन द्या आणि फक्त 10-20 मिनिटं वाट बघतो, काय अडचण नाही। मग नंतर नाही आलं तर मग आम्ही आमचं चालू करतो। नाही काय तर अनुसूचित जातीमधील महिलेला दमबाजी करणाऱ्या परीट साहेबांच्या नावानं, अनुसूचित जातीमध्ये भांडण लावणाऱ्या परीट साहेबांच्या नावानं आम्ही 10 मिनिटं थांबतो, काय अडचण नाही। आपले 10 मिनिटं थांबतो बरोबर साहेब, त्याबद्दल धन्यवाद, आम्ही तुमचा आभारी आहे। पण आम्ही एक 10 मिनिटं वेळ देतो जे काही आपल्या मागण्या होतो आणि हा विषय त्या मेन एक नंबरची शो त्यानंतर निर्णय फास्ट नाही शिवसाहेब असू दे किंवा ऍडिशनल शिवसाहेब असू दे, बरं कसं आहे प्रॅक्टिस स्पॉट जाऊन या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, तरच ही मागणी आहे। अरे साहेब मोजून 10 मिनिटाचा तुम्ही व्हिडिओ द्या आम्हाला। नाही सर, चर्चेचा विषय असा आहे बघा, फक्त चर्चा आपल्या कुठल्या मुद्द्यावर करायची, ते 5 मुद्दे आहे ना, ते 5 मुद्दे ज्यावेळी तिथं प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी होत्या त्यावेळी उपोषण त्यांनी पत्र देऊन किंवा 8 दिवसात आम्ही निकाल असं नाही जमणार। संबंधित विषय या ठिकाणी एक मातंग समाजाची महिला गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत असताना गेंड्याची कातडी पांघरलेल्या गट विकास अधिकाऱ्याने केलं काय हा प्रश्न निर्माण येतो। आणि संबंधित गट विकास अधिकारी हे त्या ठिकाणी या संबंधित महिलेला रात्री 7 वाजता दिवसभर या कार्यालयात उपस्थित असताना
जाणून बजून एकटी महिला दिसल्यानंतर त्या महिलेला या ठिकाणी पत्र घेऊन येतात आणि मध्ये उपोषण सोडतो, उपोषणाला इथं का बसली, तुझा काय संबंध आहे, बाहेर बस, अशा पद्धतीची आरेरेवाची भाषा करून एक मातंग समाज या महिलेचं आरक्षण उपोषण उलटवण्याचा प्रयत्न ही संबंधित गट विकास अधिकारी त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून आम्ही संबंधित गट विकास अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तारखेला आपल्या पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषण बसणार आहेत। जोपर्यंत ह्यांच्यावरती संबंधित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण या ठिकाणी चालू होईल। संबंधित आलेले ॲडिशनल सीओ साहेबांना या ठिकाणी मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने आणि स्वातंत्र्य आरडे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पुणे यांच्या वतीने विनंती आहे की संबंधित या ठिकाणी जे गट विकास अधिकाऱ्यांनी जे आतापर्यंत कामं केल्यात किंवा ह्यांचा जो विषय आतापर्यंत हाताळता संबंधित महिलेला 4 दिवस या ठिकाणी आमरण उपोषण बसायला लावलं, त्याची चौकशी संबंधित या ठिकाणी आलेल्या ॲडिशनल सीओ साहेबांनी करावी असे या ठिकाणी मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। सर बाकी काय अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावणाऱ्या बीडीओ साहेबांच्या नावानं, अनुसूचित महिलेला न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या परीट साहेबांच्या नावानं, सरपंच व ग्रामसेवक यांना पाठीशी घालणाऱ्या बीडीओ साहेबांच्या नावानं, अनुसूचित जातीमधील महिलेला दमबाजी करणाऱ्या बीडीओ साहेबांच्या नावानं, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावणाऱ्या परीट साहेबांच्या नावानं, एका जागेचं दोघं जणांना आदेश देणाऱ्या परीट साहेबांच्या नावानं, अनुसूचित महिलेला न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या बीडीओ साहेबांच्या नावानं, राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।